आपण आज अशा एका थरारक बचाव मोहिमेवर नजर टाकणार आहोत जिने अक्षरशः जागतिक बौद्धिक इतिहासाला नष्ट होण्यापासून वाचवलं. थोडा विचार करा, शेकडो वर्षांचा प्राचीन इतिहास कायमचा पुसला जाण्याच्या मार्गावर आहे आणि अशा वेळी फक्त एकच व्यक्ती पुढे येते. आज आपण याच महान व्यक्तिमत्वाबद्दल म्हणजेच तारानाथ यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तारानाथ यांना एक खूपच भारी उपाधी दिली जाते, तिबेटी बौद्ध धर्माचे हेरोडोटस. आता हेरोडोटस म्हणजे कोण? तर इतिहासाचे जनक. पण तारानाथ यांना एवढी मोठी, एवढी ऐतिहासिक उपाधी का बरं मिळाली असेल? त्यांनी असं कोणतं जबरदस्त काम केलंय ज्यामुळे त्यांचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलं? हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला थेट 16व्या शतकात जावं लागेल. तर विस्मरणाचं संकट. 16व्या शतकाच्या उत्तरार्धात परिस्थिती खरोखरच भयानक होती. विचार करा, ज्या भारतीय भूमीत बौद्ध धर्माचा जन्म झाला तिथूनच तो वेगाने नाहीसा होत होता. शतकानुशतके चालत आलेली महान ज्ञानपरंपरा आणि इतिहास चक्क विस्मरणाच्या अंधारात हरवत चालला होता. हे एक अतिशय गंभीर ऐतिहासिक संकट होतं. या काळातील शोकांतिका किती भयंकर होती हे पहा. नालंदा महाविहार, विक्रमशिला आणि ओदंतपुरी यांसारखी जागतिक दर्जाची प्रख्यात विद्यापीठे नष्ट झाली होती. आणि या विनाशासोबतच काय गेलं? तर तिथलं अमूल्य ज्ञान, प्राचीन हस्तलिखिते आणि शेकडो वर्षांची ऐतिहासिक स्मृती, हे सगळं कायमचं नष्ट होण्याच्या मार्गावर होतं. ही फक्त काही इमारतींची पडझड नव्हती, तो एका संपूर्ण ज्ञानपरंपरेचा अस्त होता. स्मृतींचे शिल्पकार. या अशा घनघोर अंधकारमय काळात एका आशेचा किरणाचा उदय झाला. ते म्हणजे तारानाथ. या महान तिबेटी विद्वानाने हा ऐतिहासिक विनाश थांबवण्याचा विढाच उचलला. भारताचा हा पुसला जाणारा अमूल्य इतिहास वाचवण्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं. त्यांचा हा थक्क करणारा प्रवास नेमका कसा होता त्यात आपण पाहूया. तारानाथ यांचा जीवन प्रवास पाहिला तर 1575 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव होतं कुंदगा निंगपो. सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे अगदी तरुण वयातच त्यांनी संस्कृत भाषा आणि तांत्रिक परंपरेवर अक्षरशः असामान्य असं प्रभुत्व मिळवलं होतं. भाषेच्या या विलक्षण ज्ञानामुळेच त्यांच्यात भारताविषयी एक प्रचंड बौद्धिक ओढ निर्माण झाली. पुढे त्यांनी जोनांग परंपरेचं नेतृत्व करत भारतीय इतिहासाचं दस्तऐवजीकरण सुरू केलं, जे 1634 मधील त्यांच्या मृत्यूपर्यंत अविरत चालू राहिलं. भारतीय बौद्ध धर्माचे जतन. आता वळूयात त्यांच्या सर्वात महान मास्टरपीस कार्याकडे. त्यांनी ग्यागर चोजब्युंग नावाचा एक अजरामर ग्रंथ लिहिला, ज्याचा अर्थ होतो भारतीय बौद्ध धर्माचा इतिहास. हा काही साधासुधा ग्रंथ नाहीये बरं का. एका लुप्त होत चाललेल्या सभ्यतेचा तो सर्वात महत्त्वाचा आणि जिवंत ऐतिहासिक पुरावा आहे. या कामाची व्याप्ती किती अफाट होती याची कल्पना करा. त्यांनी फक्त एका छोट्या प्रदेशाचा नाही, तर मगध, बंगाल, काश्मीरपासून ते अगदी थेट दक्षिण भारतापर्यंतच्या प्रदेशांचा इतिहास लिहून काढला. नागार्जुन, असंग आणि वसुबंधू यांसारख्या महान गुरूंचं चरित्र त्यांनी जतन केले. आणि हो, वज्रयान पद्धती आणि सिद्धांच्या परंपरांसारख्या तांत्रिक गोष्टींचंही त्यांनी अत्यंत सविस्तर वर्णन केलं. विचार करा, या एका ग्रंथामुळे कितीतरी शतकांचं ज्ञान सुरक्षित राहिलं. पवित्र ग्रंथांचे रक्षण करते. केवळ इतिहास लिहून तारानाथ थांबले नाहीत. तिबेटी बौद्ध धर्मातील जे सर्वात पवित्र आणि मोठे ग्रंथसंग्रह आहेत, त्यांच्या जतनामध्येही तारानाथांची भूमिका अगदी सिंहाचा वाटा उचलणारी होती. पण इथे खूप मोठा गैरसमज आहे, जो दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. कांग्यूर आणि तांग्यूर या दोन महाकाय ग्रंथसंग्रहांबद्दल आपण बोलत आहोत. कांग्यूर म्हणजे प्रत्यक्ष बुद्धांचे अनुवादित शब्द ज्यात सूत्रे आहेत, आणि तांग्यूर म्हणजे भारतीय विद्वानांनी त्यावर केलेलं भाष्य. आता लोकांचा गैरसमज असा असतो की हे मूळ ग्रंथ तारानाथ यांनीच लिहिले, पण तसं नाहीये. त्यांनी या विशाल संग्रहांचा सखोल अभ्यास केला, संपादन केलं आणि या ज्ञानाचं खऱ्या अर्थाने रक्षण करून ते पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवलं. ते या ज्ञानाचे संरक्षक होते, लेखक नाही. तत्वज्ञान आणि नेतृत्व. तारानाथ हे फक्त एक इतिहासकार नव्हते, तर ते एक अत्यंत प्रभावी धार्मिक नेते आणि तत्वज्ञही होते. त्यांनी जोनांग परंपरेचं खंबीर नेतृत्व केलं आणि कालचक्र तंत्र या अत्यंत प्रगत आणि गुंतागुंतीच्या ध्यानपद्धतीवर निर्विवाद प्रभुत्व मिळवलं. त्यांच्या या नेतृत्व गुणांमुळे तिबेटी बौद्ध धर्मात खऱ्या अर्थाने एक नवी वैचारिक ऊर्जा सळसळू लागली. आता थोडं तत्वज्ञानाकडे वळूया. शेंटॉंग तत्वज्ञान हा एक अतिशय गुंतागुंतीचा सिद्धांत आहे. यानुसार अंतिम सत्य हे सर्व प्रकारच्या भ्रमांपासून आणि मायावी गोष्टींपासून मुक्त असतं. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की ते पूर्णपणे रिकामं आहे. उलट ते प्रबुद्ध गुणांनी परिपूर्ण असतं.
तारानाथ यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या मोठ्या प्रमाणावर चर्चेला गेलेल्या तत्त्वज्ञानाचं समर्थन करण्यात आणि त्यावर सखोल लिखाण करण्यात व्यतीत केलं. तारानाथ यांची ऐतिहासिक कार्यपद्धती. आता साहजिकच असा प्रश्न पडतो की त्यांचं ऐतिहासिक लिखाण आजही इतकं विश्वसनीय का मानलं जातं? कारण त्यांची पद्धत त्या काळाच्या मानाने आश्चर्यकारकपणे प्रगत होती. त्यांनी फक्त ऐकीव गोष्टी लिहिल्या नाहीत. त्यांनी मौखिक परंपरा आणि यात्रेकरूंच्या नोंदी गोळा केल्या, उपलब्ध संस्कृत हस्तलिखितांसोबत त्यांची काटेकोर पडताळणी केली आणि शेवटी जुन्या तिबेटी नोंदींशी त्याची व्यवस्थित सांगड घातली. हे बहुस्तरीय संशोधन आजच्या काळातही भल्या भल्यांना थक्क करतं. पण साहजिकच प्रत्येक ऐतिहासिक कामाच्या काही मर्यादा असतातच. त्यांच्या लेखनात काही तारखा थोड्या गोंधळात टाकणाऱ्या आहेत. तथ्यांसोबतच त्यांनी कधीकधी दंतकथा आणि चमत्कारिक कथांचाही समावेश केला आहे आणि कालक्रमात विसंगतीही आढळते. पण तरीही आजचे आधुनिक इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञ आजही त्यांच्या नोंदींना प्रचंड महत्त्व देतात. पुरातत्वशास्त्राच्या जोडीला तारानाथ यांचे ग्रंथ भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचं साधन आहेत. सीमांच्या पलीकडे तारानाथ यांचा हा अफाट प्रभाव केवळ तिबेटपुरता मर्यादित राहिला नाही. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विचारांनी अक्षरशः सीमा ओलांडल्या. त्यांचा हा वैचारिक वारसा थेट मंगोलियामध्ये पसरला आणि तिथल्या बौद्ध परंपरेला एक पूर्णपणे नवीन दिशा मिळाली. या प्रभावाचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे झनाबाजर. हे मंगोलियाचे पहिले जेबतसुंदंब खुतुक्तू होते, एक अत्यंत महान नेते. आणि विशेष म्हणजे मंगोलियातील अनुयायांची अशी दृढ श्रद्धा होती की झनाबाजर हे स्वतः तारानाथ यांचाच पुनर्जन्म आहेत. या पुनर्जन्माच्या परंपरेमुळे तारानाथ यांचा आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा मातृभूमीपासून हजारो मैल दूर मंगोलियामध्येही कायमस्वरूपी प्रस्थापित झाला. स्मृतिरक्षकाचा वारसा. या सगळ्या स्पष्टीकरणाच्या शेवटी जर आपण मागे वळून पाहिलं तर लक्षात येतं की तारानाथ हे केवळ एक इतिहासकार नव्हते. प्राचीन संस्कृत बौद्ध सभ्यता आणि हे आधुनिक जग यांना जोडणारा ते एक अत्यंत महत्त्वाचा दुवा होते. जर त्यांनी हे अथक परिश्रम घेतले नसते तर विचार करा, प्राचीन भारतातील अनेक नावे, मंदिरे आणि ज्ञानाच्या परंपरा कायमच्या लुप्त झाल्या असत्या. त्यांनी खऱ्या अर्थाने भारताचा हरवलेला इतिहास जिवंत ठेवला. शेवटी हा एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. जगाचा किती मोठा इतिहास केवळ एकाच रक्षकाच्या समर्पणावर अवलंबून असू शकतो? मानवी स्मृती आणि इतिहास किती नाजूक असू शकतो आणि तो टिकवून ठेवण्यासाठी एका व्यक्तीचा निर्धार केवढी मोठी क्रांती घडवू शकतो, हे तारानाथ यांच्या आयुष्यावरून सिद्ध होतं. या भारावून टाकणाऱ्या विचारासोबतच आपण आजचं हे स्पष्टीकरण इथेच थांबूया. इतिहासाच्या या रक्षकाला कधीच विसरता येणार नाही, हे मात्र नक्की.